बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथून एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद दृश्य समोर आलंय। स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाच्या समारोप प्रसंगी तब्बल 1.5 लाख भाविकांनी एकाच महापंक्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हिवरा आश्रमाकडे वेधलं गेलंय। बुलढाण्याच्या हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली जाते। याच जयंती उत्सवाच्या निमित्ताने 10 जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच महापंक्तीमध्ये तब्बल 1.5 लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला। सुमारे 50 एकर शेत जमिनीवर ही महापंगत बसवण्यात आली होती। या महाप्रसादासाठी 150 क्विंटल गव्हाच्या पुऱ्या, 150 क्विंटल वांग्याची भाजी असं भव्य स्वरूपाचं भोजन तयार करण्यात आलं। या संपूर्ण व्यवस्थेसाठी 300 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले आणि शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना पंगत वाढण्यात आली। इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या शिस्तीत आणि एका वेळी झालेल्या या महापंक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी जोरदार मागणी आता भाविकांकडून केली जाते। स्वामी विवेकानंदांच्या सेवा, समता, शिस्त आणि समाज ऐक्यतेच्या विचारांचा हा जिवंत प्रत्यय आज हिवरा आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर उभा राहिला। बुलढाण्यातील हिवरा आश्रमात घडलेला हा सोहळा फक्त एक महाप्रसाद नसून एकता, सेवा आणि भारतीय संस्कृतीचं भव्य दर्शन घडवणारा ऐतिहासिक क्षण ठरतोय। नमस्कार, मी डॉक्टर संजय धाडकर। मी येथून जवळच डोनगाव या खेड्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो। मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे आणि या संस्थेच्या कार्यक्रमात या उत्सवाला आम्ही येत असतो। महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो। शांततेने सर्व जेवण करतात। तो महाप्रसाद म्हटला जातो कारण तो सर्व लोक मिळून एक दिवसभर पूर्ण 250 साधारण पोत्यांच्या गव्हाची पुरी असते आणि 150 क्विंटल वांग्यांची भाजी असते आणि हीच प्रथा खूप वर्षापासून चालू आहे आणि याचं म्हणजे अशा प्रकारचं एकमेव अद्वितीय ठिकाण आम्ही संपूर्ण भारतात तरी बघितलं नाही आणि जगात तर नसावंच। कुंभमेळ्यात लोकांची गर्दी असेल पण इतक्या शिस्तबद्ध रीतीने जेवण। मी डॉक्टर सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी, मी जत जिल्हा सांगलीवरून इथे आलेली आहे आणि मी लहानपणापासून इथे येते कारण माझं माहेर इकडचं आहे। तर ही जी पंगत आहे आम्ही लहानपणापासून बघत आलोय, आम्ही स्वतः पुऱ्या लाटत आलोय आणि ह्या महापंक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की जसं आपण लोकशाही म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, तसं लोकांनी लोकांसाठी केलेला प्रसाद। म्हणजे कोणीतरी एक आचारी करतो आणि स्वयंपाकी करतो असं नाहीये, तर हजारो लोक इथे येतात आणि पुऱ्या लाटतात, वांगे चिरतात आणि एका दिवसात 250 क्विंटल गव्हाचा प्रसाद तयार होतो। आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो, पण एकाच वेळी 2